जय सच्चिदानंद. आपल्या सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. आजचा विषय ठेवलाय प्रार्थनेमुळे प्राप्ती परमार्थाची. प्रार्थना प्रार्थना म्हणजे विशेष प्रकारे केलेली याचना, प्राप्तीसाठी केलेली इच्छा असते. मला हे असं प्राप्त व्हावं. कोणाकडे तर भगवंताकडे. आपले गुरु असतील किंवा मूर्ती रूपातले भगवान आहेत ज्यांना आपण इष्टदेव असं मानतो, नमस्कार करतो. पण जास्त करून सांसारिक दुःखांनी पीडित तो असलेला मनुष्य मात्र तो सांसारिक भावनांची याचना करतो. मला हे दुःख आहे ते मिटून जावं, अशी कृपा करा. हनुमानालाही प्रार्थना करतील, माझ्या मुलाला मुलगा होत नाहीये, भगवान कृपा करा. अरे तुम्हाला तर मुलगा आहे ना, मजा घ्या, प्रार्थना करतायत. अहो हनुमानजी ब्रह्मचारी, ते कुठून मुलगा आणणार. कोणी लग्नासाठी प्रार्थना करतात, हनुमान माझं लग्न होत नाही बघा, 32 वर्ष झाली, कृपा करा. पण तो भगवंतांना आता जी प्रार्थना करतायत ती भौतिक प्रार्थना आहे, सांसारिक दुःखांपासून सुटण्याची प्रार्थना आहे. ते सुद्धा चुकीचं नाही, कारण उगा चिंता करायची, टेन्शन राहायचं, आर्त ध्यान रौद्र ध्यान करा. त्याऐवजी अशी भावना करतात, प्रार्थना करतात. त्याला दुःख असतं, हे नाही मिळालं तर दुःख आहे, सुख मिळालं तर शांती आहे. चांगलं आहे. भौतिक दुःखांपासून मुक्त होण्यासाठी सुद्धा प्रार्थना आहे. आणि त्याच्याही पुढची प्रार्थना आहे. खरं तर प्रार्थना ही करायलाच हवी की आत्म्याचा साक्षात्कार व्हावा, भगवंतांची प्राप्ती व्हावी, मला आत्म्याची ओळख पटावी. ती प्रार्थना उपकारी आहे आणि तीच प्रार्थना आपल्याला परमार्थाची प्राप्ती करून देईल. काही भौतिक सुख मिळावं, त्या सांसारिक प्रार्थना आहेत आणि या आध्यात्मिक प्रार्थना आहेत. अध्यात्म प्राप्त होण्यासाठी प्रार्थना आहे. आणि ही भावना खरं तर बीजच असं पेरलं जाईल की त्याचं फळ म्हणून आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल. कधी ज्ञानी पुरुष असतात तेव्हा ही प्रार्थना फलद्रूप होते, फलदायी ठरते. ज्ञानी मिळाले तर भगवंतांचा साक्षात्कारही प्राप्त करवून देतात. आणि खरी प्रार्थना हीच आहे की मला अध्यात्म म्हणजे आत्मसन्मुखता प्राप्त व्हावी, सच्च्या भगवंतांचं दर्शन व्हावं, सच्च्या भगवंतांचा साक्षात्कार व्हावा. आपण बाह्य मूर्तीचा फोटो ठेवतो भगवंतांचा, त्यांची जेव्हा आपण प्रार्थना करतो, खरं तर ती मूर्ती वितराग आहे. ती प्रार्थना आपली स्वतः स्वीकारत नाही, आपल्याच आत्म्याच्या प्रती ऑटोमॅटिक रिटर्न होते. ती जोवर अज्ञानता आहे, बाहेरच्या भगवंतांच्या रूपाला आपण प्रार्थना करत राहतो. म्हणजे मी शिवांचा भक्त आहे, शिव ओम नमः शिवाय करतो, शिवाला मी प्रार्थना करतो. कोणी कृष्ण भगवंतांना प्रार्थना करतो, मी वैष्णव आहे. व्यवहारात ते योग्य आहेत, पण भगवान स्वतः मूर्ती कधीच स्वीकार करत नाहीत. आपल्याच आत्म्याला ते परत मिळतं. म्हणून दादा भगवान सांगतात की प्रार्थना करायची तर अंतरंगातील आत्म्याचं स्मरण करा. हे अंतर्यामी परमात्मा आपल्या सर्वांच्या अंतरंगात तो वसलेला आहे, मला आपला साक्षात्कार व्हावा अशी कृपा करावी. असं एखादं निमित्त मिळावं, अशी एखादी समज मिळावी, असं कोणी ज्ञानी मिळावेत. त्यामुळे माझ्याच आत्म्याचा मलाच साक्षात्कार होईल. उच्च प्रकारची ती अल्टिमेट अशी प्रार्थना आहे बघा. आणि अशी प्रार्थना रोज करत राहिलात तर कधी ना कधी ज्ञानी एखाद्या निमित्ताने भेटतात आणि ज्ञानींच्या कृपेने आत्म्याचा साक्षात्कारही होतो बघा.
आणि जोवर संसारात दुःख आहे, कोणी आजारी आहे, तरी प्रार्थना करू शकता, की हे शुद्धात्मा भगवान भाऊसाहेबांना समताभावात राहणं शक्य हो, दुःखांपासून मुक्ती मिळावी, त्यांना अशी कृपा करा. म्हणजे संसारात जी विविध प्रकारची दुःख आहेत, त्यासाठी खरं तर अंतरंगातील आत्मा हा म्हणजे जीवमात्राच्या अंतरंगातच आत्मा आहे. त्यालाच प्रार्थना कराल, तर ते सगळ्यात उत्तम. त्यामुळे संसारातील सगळी दुःखही मिटतील, आर्तध्यान, रौद्रध्यानही होणार नाही बघा, चिंता, काळजी, टेन्शन होणारच नाही. आणि प्रार्थनेमुळे सद्भावनेने पॉझिटिव्ह एव्हिडन्सेस मिळतात, पॉझिटिव्ह रिझल्ट येतो. त्यावेळी अशी व्हायब्रेशन्स पोहोचतात, की पॉझिटिव्ह एव्हिडन्सला स्कोप मिळतो आणि रिझल्टही पॉझिटिव्ह येऊ शकतो. म्हणजे ह्याच्यामागे अ, वैज्ञानिक रहस्य आहे. नाहीतर एखादा आजारी माणसाकडे जाईल, 2-4 दिवस जगेल असं वाटतं, आता मरेल. हा काही वाचणार नाहीये. अरे बघा अजिबात. अरे, ही वाईट भावना का करताय? आपल्याला काय माहिती 2-4 दिवस जगेल की 2 वर्षही जगेल. म्हणून तर आपण ही प्रार्थना, खरं तर प्रार्थना ही करायची की हे भगवान, जे असतील इष्टदेव त्यांचं स्मरण करा किंवा मग अंतरंगातील शुद्धात्मा भगवान त्यांना शांती लाभावी, स्वास्थ्य लाभावं, समताभाव टिकून राहावा. म्हणजे समताभावात राहायची प्रार्थना केल्यामुळे, स्वास्थ्य प्राप्त करायची प्रार्थना केल्यामुळे त्यांच्याकडे चांगली व्हायब्रेशन्स पोहोचतात आणि सूक्ष्मात तर स्वतःचं स्वास्थ्यही अ, निरोगी राहील अशी भावना बाय प्रोडक्शनमध्ये रिझल्ट स्वरूपात आपोआप मिळतं. म्हणजे प्रार्थनेत खूप बळ असतं. एखादा आजारी माणूस, त्याला डॉक्टरांचं औषध आणि दादा भगवानांचा आशीर्वाद, म्हणजे आशिष आणि औषध दोन्ही मिळाल्याने खूप चांगला परिणाम होतो. म्हणून आत्मभावाने प्रार्थना करायची, "हे भगवान, अ, मला संसारातली कोणतीही विनाशी गोष्ट नको आहे. मी मन, वचन, काया, कर्म, मायेतून मुक्त असा शुद्धात्मा आहे आणि त्या आत्म्याला मी प्रार्थना करतोय, की ह्यांची दुःखातून मुक्तता व्हावी." आत्मबुद्धीने प्रार्थना केलीत, तर खूपच चांगला रिझल्ट येतो. अ, बाकी आपण भगवानांना प्रार्थना करायची, देवदेवतांची प्रार्थना करू. ते भगवान तर खरोखर महावीर भगवानांना प्रार्थना करावी. भगवान महावीर तर मोक्षास गेलेत. रामचंद्र भगवानांना प्रार्थना करायची, तेही मोक्षास गेलेत. श्रीकृष्ण भगवान आहेत. शिव भगवान म्हणजे ज्ञानी युगपुरुष. त्यांना पोहोचेल. पण ते ते स्वतः मदत पाठवतील असं नाहीये. खरं तर आपल्याच अंतरंगातील आत्म्याला ती प्रार्थना पोहोचते आणि संयोग जो भाव आत्म्याचा आहे, त्या भावामुळे एव्हिडन्सेस मिळतात आणि एव्हिडन्सेसमुळे चांगलाच रिझल्ट येतो. सर्वात उच्च प्रकारची ही प्रार्थना आहे, ही जी दादा भगवानांनी चरणविधीत सांगितले. अंतरंगातील शुद्धात्म्यालाच प्रार्थना करा. हे अंतर्यामी परमात्मा, आपण प्रत्येक जीवमात्रामध्ये विराजमान आहात. माझ्या आतही तुम्ही विराजमान आहात. आपलं स्वरूप शुद्धात्मा आहे. आपल्याला मी अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करतो. आणि अज्ञानतेत माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या, सगळ्याची मी क्षमा मागतो. मला क्षमा करा. अशा चुका न व्हाव्यात अशी शक्ती द्या. आणि त्याच्याही वरती भावना ही आहे, की अंतर्यामी परमात्मा, आपण अशी कृपा करा, मी तुमच्याबरोबर अभेद्य भावाने तन्मयाकार व्हावं. आपलं सच्च स्वरूप शुद्धात्म्याचंच आहे आणि त्याच शुद्धात्म्याबरोबर अंतरंगातील आत्म्यासोबत अभेद्य होणं, ते अल्टिमेट अंतिम ध्येय आहे. आपल्या भ्रांतीमुळे आपण भगवंतांपासून वेगळे झालो, म्हणून भगवंतांना हीच प्रार्थना करू, की आपल्याशी मी अभेद्य व्हावं आणि बरोबर अभेद्य व्हायची प्रार्थना ती सगळ्यात उच्च आणि तेच मनुष्य जीवनाचं अंतिम ध्येय आहे. बाकी भगवान स्वतः देत नाहीत. त्यांचं स्मरण करायचं. कोणत्याही दुःखातून मुक्ती मिळवायची असेल, तर भगवंतांचं स्मरण केल्याने आवरणं तुटतात आणि आतून ज्ञानाचा प्रकाश पडतो, आनंद खुला होतो आणि दुःखांपासून मुक्त वाटायला लागतं. म्हणजे सच्च
आपण आचरण सुधारायला गेलो, आचरण बंद करायला गेलो. जशी आपली मुलगा आहे तो जर काही चुकीच्या मार्गावर गेला, तर आपण समजावतो, रागावतो, काही सुधारतच नाही. नंतर रागावतो, मरू दे, काय व्हायचं असेल ते हो, काय करणार आपण? किती लक्ष देणार? किती समजावतो आपण बघा, समजत नाही त्याला. त्यामुळे द्वेष वाटायला लागतो. पण द्वेषाऐवजी दादाजी म्हणतात प्रार्थना करा. अंतरंगातील शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा की हे शुद्धात्मा भगवान माझ्या मुलाला सद्बुद्धी मिळावी, सन्मार्गावर चालावा, चुकीचा मार्ग सुटावा, कृपा करा. आणि जेवढ्या वेळा आठवेल प्रार्थना करा. 5-25 वेळा दिवसातून प्रार्थना करा. प्रार्थनेने चांगले संयोग जुळतील, सद्बुद्धी येईल, सन्मार्गावर चालेल आणि वाईट मार्गावरून सुटकेचा रस्ता सापडेल. म्हणजे हे उपाय आहेत. अभाव, तिरस्कार, द्वेष वाटणं तर काम अजूनच बिघडेल. म्हणजे आपला अभाव तीही चुकीचीच प्रार्थना आहे. मरू दे, जे होईल ते होईल. आपण समजावतोय, समजतच नाही त्याला. हा झाला अभाव. द्वेषभाव झाला तर चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी एव्हिडन्सेस जास्त मिळतील. पण सद्भावना ठेवली, प्रार्थना केली तर परत यायचे चान्सेस जास्त आहेत. पण कोणत्याही प्रकारे आपला अभाव, तिरस्कार होणार नाही आणि आपली जी काही भावना आहे, आपण शब्दातून सांगायला जातो, त्यावेळी अहंकार, बुद्धी दखल देते. समोरच्याचा अहंकार समोर ठाकतो. अहंकाराची टक्कर झाल्यामुळे चुकीच्या मार्गावर जातो. बघा, प्रार्थनेत शब्दांपेक्षाही जास्त किंमत भावनांना आहे. आणि भाव शुद्धात्म्यालाच सरळ पोहोचतात. भावपूर्णपणाने शुद्धात्म्याला प्रार्थना केली, मुलाला सद्बुद्धी मिळावी, सन्मार्गावर चालावं, तर नक्कीच बदल घडेल. भले एका दिवसात नाही होणार, पण 4 दिवस, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 12 महिने पॉझिटिव्ह. बघा, मुलाला तुमचं म्हणणं ऐकावंसं वाटेल. बघा, काय म्हणताय तुम्ही? मी काय करू? मी अडकलोय, मलाही आवडत नाहीये हे. म्हणजे हळूहळू प्रेमाने मार्ग तो बदलेल. प्रार्थनेत एवढं बळ आहे. हा उपाय आहे. आपण रागद्वेषाने व्यवहार करायला जातो, त्यामुळे प्रार्थना मनापासून करतो. अहंकार बुद्धीच्या वरच्या गोष्टी आहेत ह्या. मनापासून व्यवहार करतो म्हणून मनापासून आणि मनापासून भावना केल्यामुळे अंतरंगातील भगवानाला व्हायब्रेशन्स पोचतात आणि व्यक्तीला सुखशांती लाभते. असे संयोग ते जुळतात. म्हणून प्रार्थनेचा उपाय कायमच करायला हवा. आपण आपले जे काही उपाय, बाहेरचे उपाय करत राहतो, त्यामुळे जो काही रिझल्ट मिळतो चांगलंच आहे. पण नाही मिळत आहे म्हणून अंतरंगातील शुद्धात्म्याला प्रार्थना करा किंवा दादा भगवानांना प्रार्थना करा. जे देहात राहत नाहीत, केवळ आत्म्यामध्येच राहतात, त्यांनाच प्रार्थना केली तर पॉझिटिव्ह एव्हिडन्सेस मिळतील, पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतील. परीक्षेच्या वेळीही मुलांना शिकवतात की दादा भगवानांना प्रार्थना करा. सांगाय, दादा भगवान, माझं शिक्षण, अभ्यास सर्वोत्तम होईल अशी मला शक्ती द्या. माझ्या चित्तवृत्तीतले सगळ्यात दोष मी धुवून टाकेन अशी मला शक्ती द्या. माझी चित्तवृत्ती आपल्यात अभ्यासात एकाग्र हो अशी कृपा करा. आणि 10 मिनिटं दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणून मुलं अभ्यास करतात. 20% त्यांचे मार्क्स वाढतात अभ्यासातले. हळूहळू खूप हायेस्ट मार्क्स मिळायला लागतात, चांगली रँकही मिळते. म्हणजे प्रार्थनेमध्ये एवढं बळ आहे. आणि प्रार्थना केल्याने आवरणं तुटतात आणि समज आणि ज्ञान आतून प्रकट होत राहतं. प्रार्थना केल्यामुळे आनंदही मिळायला सुरुवात होते. म्हणजे हा उपाय आहे. दादाजी तर असं म्हणतात की आजकाल तर TV, मूव्ही, इंटरनेट एवढं स्ट्रेसफुल आहे सगळं, एवढं मोहमयी वातावरण झालं आहे. गेम्स खेळतात मुलं, त्यामुळे मनाला शांतीच मिळत नाहीत. कोणत्याच प्रकारची शांती नाही. अशांती आणि विकारी भावामुळे आणखी त्रास वाढले आहेत. म्हणून अशा परिस्थितीत त्यांना कितीही जरी सांगितलं तरी त्यांना सुख वाटत नाही. याच्या TV, मूव्ही, इंटरनेट, गेम्स त्यावर 2-2 तास, 4-4 तास, 8-8 तास खेळत राहतात. ऐकतच नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण रागवत राहतो, रडत राहतो,
अपसेट होतो. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते. आपल्याबद्दल त्याला प्रेम वाटतच नाही. दुःख जास्त वाटतं. त्यामुळे मग त्याला जास्तच मजा येते टीव्ही, मूव्ही, इंटरनेटमध्ये. त्यामुळे दादाजी आणखी एक मार्ग सुचवतात, की घरामध्ये आरती चालू करा. दादा भगवानांचा असीम जय जयकार 10-15 मिनिटं करा. 15-20 मिनिटं आरती करा. मुलांनाही प्रार्थना शिकवायची आहे, भगवान माझं आणि साऱ्या विश्वाचं कल्याण कर. मला आणि साऱ्या विश्वातल्या जीवांना सद्बुद्धी मिळावी. सन्मार्गावर त्यांनी चालावं कृपा करा. म्हणजे प्रार्थना केल्यामुळे आतून शांती लाभते. आरती असीम जय जयकार करून शांती मिळते. हळूहळू 2 दिवसात नाही, पण 3 दिवस, 4 दिवस, महिना, दीड महिना, 2 महिने आपण रोज मम्मी, पप्पा किंवा मग एखाद 2 सुद्धा घरातल्या व्यक्ती आरती करत राहतील. मग मुलंसुद्धा त्यांना जॉईन होतील आणि आरतीमुळे आत्म्याची आराधना होते. अंतरंगातली शांती वाढते आणि शांती वाढली की हळूहळू त्याची मोह करण्याची ती प्रवृत्ती सुटेल आणि आणि मग संस्कार केले जातील. आणि कित्येक घरांमध्ये बघितलं आहे, लहानपणापासून मुलांकडून आरती, नमस्कार, आरती, नमस्कार विधी, 9 कलमं, शुद्धात्म्याची प्रार्थना हे सगळं करून घेतलं जातं. हळूहळू त्यांच्यात मग सद्बुद्धी येते. ते कुसंगतीपासून, मोहातून, व्यसनातून सुटतात आणि त्यांचं जीवन 2-5 वर्षापर्यंत एवढं चांगलं जीवन जातं. सुसंस्कृत जीवन घडतं. संस्कार आपोआपच मिळतात. या प्रार्थनेमुळे खूप फायदा होतो. कित्येक घरांमध्ये, कित्येक हजारो घरांमध्ये हा प्रयोग आज चालू आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारे जे प्रॉब्लेम्स येतात, त्या प्रॉब्लेम्ससाठी आपण उपाय करतो. ते बाह्य व्यवहार नैमित्तिक असतात, पण प्रार्थना सगळ्यात सूक्ष्म असा उपाय आहे. आणि प्रार्थना खूपच कार्यकारी ठरते. कधी एखाद्या व्यक्तीसोबत बॉसबरोबर काही बोलायचं आहे किंवा एखादी तिरसट व्यक्ती असेल त्याच्याबरोबर वादविवाद होतात, भांडणं होतात. तेव्हा दादाजी म्हणतात, की अंतरंगातील शुद्धात्म्याला प्रार्थना करून सांगा, की हे शुद्धात्मा भगवान भाऊसाहेबांच्या मनाचं समाधान होईल, अशी वाणी बोलण्याची शक्ती द्यावी. अंतरंगात जागृती ठेवा, मी शुद्धात्मा आहे. दीपक वेगळा आहे, दीपक तू असं बोल ज्यामुळे त्यांच्या मनाचं समाधान होईल. हे दादा भगवान, हे अंबामा, पद्मावती माते यांच्या मनाचं समाधान होईल, यांचे सगळे अंतराय तुटतील अशी कृपा करा. मग प्रार्थनेमुळे हळूहळू असा परिणाम व्हायला लागेल, की दोघांच्या व्यवहारातील कटुता निघून जाईल, प्रेम आणि एकी वाढेल. म्हणून हा उपाय आहे. प्रार्थनेचा सूक्ष्म उपाय असा आहे, तोंडाने बोलायचीही गरज नाही. अंतरंगातील शुद्धात्म्याला डायरेक्ट फोन करा, रिक्वेस्ट करा, प्रेयर करा, की बाबा माझी इच्छा आहे, दुःख नको आहे, दुःख द्यायचंही नाही आहे मला. म्हणून समाधान होईल असा व्यवहार करायची शक्ती द्या. कोणाशी आपण काही बोलायला लागलो तर त्याचा चुकीचा अर्थ निघतो, वेगळंच समजतो, गैरसमज होतो. म्हणून अशी ही प्रार्थना करू शकाल, की हे शुद्धात्मा भगवान यांना नीट समजवावू शकेन, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांचं सोल्युशन कसं काढेन, त्याबाबतची मला समज द्या, माझ्यावर कृपा करा, की मला ती समज येईल, त्यांचं समाधान होईल, मी करू शकेन. अशा प्रार्थनेने आवरणं तुटतात, तशी समज प्रकट होते, त्यांना समाधान मिळेल. आमच्यातल्या व्यवहारात एकात्मता येईल, अंतरही कमी होईल. मग हा प्रार्थनेत खूप मोठं बळ असतं. म्हणजे हे अंतरंगातले उपाय आहेत. बाह्य उपाय तर करूच आपण, पण जेव्हा रिझल्ट मिळत नाही, तेव्हा आतील उपाय चालू करायचा. आपण व्यवहाराला चुकत नाही किंवा तो टाळायचाही नसतो. फक्त व्यवहारात समतोल राखायची इच्छा, एकमेकांबरोबर वादविवाद अजिबात होऊ नयेत, असा मार्ग काढायचा आहे. त्या प्रार्थनेने हा मार्ग निघू शकतो. मंदिरात सुद्धा जातो अज्ञानदशेत, तेव्हा भगवानांच्या मूर्तीची पूजा करतो, नमस्कार करतो आणि मला म्हणतो की सद्बुद्धी मिळावी, सन्मार्गावर मी जावं, प्रार्थना करतो. संसाराला सुधारायची प्रार्थना करतात, संसारी सुखप्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करतात, संसारी दुःखांपासून मुक्ती मिळावी. आमच्या घरी सारे सारे आर्थिक प्रॉब्लेम्स आले आहेत, कौटुंबिक प्रॉब्लेम्स आले आहेत, हे भगवान सर्वांना शांती लाभेल अशी कृपा करा. तरी त्या प्रार्थनेचा फायदाच होईल. आणि भगवंतांची करायची असेल प्रार्थना तर अल्टिमेट उच्च प्रकारची प्रार्थना हीच आहे, की हे भगवान आपल्याला वितराग
पद प्राप्त झालंय, कर्मांपासून मुक्ती मिळून मोक्षगती मिळाली आहे, मलाही असाच मोक्ष मिळो, मलाही अशीच वितरागता प्राप्त व्हावी, मलाही असे ज्ञानी भेटावेत, मला आत्म्याचा साक्षात्कार व्हावा. म्हणजे अशी प्रार्थना केल्यामुळे तुम्हाला जे काही प्राप्त झालंय तेच मलाही प्राप्त हो, अशी प्रार्थना, उच्च प्रकारची अशी प्रार्थना केल्याने कधी ना कधी संयोग ज्ञानीसाठींचा जुळतो, ज्ञानाची प्राप्ती होते आणि आणि तमाम कर्मांपासून मुक्ती मिळून मोक्षगतीची सुद्धा प्राप्ती होते. हा उच्च प्रकार आहे प्रार्थनेचा. प्रार्थना संसारातील दुःखांपासून मुक्ती मिळवायलाही आहे आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करून मोक्षगती ती मिळवण्यासाठी सुद्धा आहे. प्रार्थनेमुळे सर्व प्रकारच्या प्रॉब्लेम्सवरही सॉल्युशन हळूहळू मिळतं. आणि प्रार्थना करायची असेल तर अंतरंगातील भगवंतांचं स्मरण करा. अंतर्यामी परमात्मा आपल्या अंतरंगातही आहे. त्याला फोन लावला तर लवकर लागेल, नाहीतर वाया मीडिया, वाया मूर्ती, वाया भगवान, भगवान वाया गुरु, शेवटी आपल्याच आत्म्याला तो पोचणार आहे. आता थोडे प्रश्न घेऊया आपण. दादाजींचा विचार आध्यात्मिक विज्ञान आहे, ते समजून घ्या. संसारातील सर्व कर्मांपासून मुक्ती मिळेल आणि मोक्षगती मिळेल, असंच हे आध्यात्मिक विज्ञान आहे. चंचल पटेल, प्रयागराज, बोला. त्यात प्रश्न लिहिलाय सर. आयुष्य कर्माचं बंधन कसं होतं? हो. एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कर्म कमी आणि एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कर्म कमी आणि एखाद्या व्यक्तीचं आयुष्य अधिक कसं? हे तर पूर्वकर्माच्या आधारेच घडतं. कशा प्रकारचं कर्म बांधलंय पुण्यपापानुसार, त्याच्या हिशोबाने या जन्मातल्या आयुष्यकर्माचा हिशोब मिळतो. 50 वर्ष जगेल, 80 वर्ष जगेल, 100 वर्ष जगेल. साधारण 100 वर्ष जगेल एवढं मनुष्याचं आयुष्य असतं. पण क्रोध केला, भाव तिरस्कार केला, द्वेष केला, हिंसा केली, विषयविकार, अनहक्काचा विषयविकार, तर खूपच श्वास कमी होतात. त्यामुळे खूप आयुष्य लवकर समाप्त होतं. त्यामुळे 20, 25, 30, 40 वर्षही कमी होतात. म्हणजे पूर्वकर्मावर आधारित आहे आणि पूर्वकर्माच्या आधारे अशा प्रकारे चांगला अथवा वाईट व्यवहार घडतात. शेवटी आयुष्य पूर्ण होऊन मृत्यू येतो. कोणाबाबत त्याला दुःखांपासून मुक्ती मिळो म्हणजे दुसऱ्याला सुख द्यायची भावना असेल तर आयुष्य मोठं असतं. दुसऱ्याला दुःख द्यायची भावना असेल आयुष्य कमी असतं. खूप सारी कारणं आहेत त्याच्या मागे. तर आणखी एक प्रश्न होता. प्रश्न हा होता की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा म्हणजे शेवटचा क्षण येतो तेव्हा त्याची जी बॅलन्स शीट येते ती त्याला माहीत असते का नसते? म्हणजे मृत्यूसमयी? हो, मृत्यूसमयी. ते तर म्हणजे त्याला तर कळणारच नाहीये की साऱ्या आयुष्याची बॅलन्स शीट त्या वेळी येते आणि त्या हिशोबाने त्याला पुढची गती मिळते. त्याला ते समजेल किंवा समजणारही नाही. ज्ञानी असेल तर समजेल, अज्ञानी तर मोहात किंवा एखाद्या रागद्वेषात किंवा दुःखाच्या आर्तध्यानात असेल. त्याच्याकडे जागृती असेल किंवा नसेल सुद्धा. बरं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोला. पूज्यश्रींना कोटी कोटी प्रणाम. मी रेणू बोलतेय. बोला. पूज्यश्री, माझा प्रश्न असा आहे की प्रज्ञाशक्ती काय आहे आणि कसं कळेल की आपल्या मनात प्रज्ञाशक्ती जागृत झाली आहे? तुम्ही ज्ञान घेतलंय का? हो, ज्ञान घेतलंय. मग कधी क्रोध आला किंवा अभाव वाटला तर आतून जागृती येते ना? हो, जागृती. प्रतिक्रमण सुरू होतं ना? होय. मग ही जागृती कोण देतं? म्हणजे आपली आधी रॉंग बिलीफ होती, मीच रेणू आहे. तेव्हा अज्ञानता होती, तेव्हा ज्ञानतेमुळे अज्ञाशक्ती प्रकट होत होती. संसारात क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष, मोहात ती आपल्याला बुडवते. संसारातून सुटूच देत नव्हती ती. पण ज्ञान मिळाल्यावर आपल्याला राईट बिलीफ आली की मी शुद्धात्मा आहे. तेव्हा प्रज्ञाशक्तीची सुरुवात झाली. आता प्रज्ञाशक्ती दिवस रात्र इशारा देईल कसं आपण संसारातून सुटावं आणि मोक्ष मार्गावर पुढे जावं. तर ही जागृती आतून सूचित करण्याचं काम प्रज्ञाशक्तीचं आहे. आपल्याकडून एखादी जरी चूक झाली तरी आतून त्वरित जागृती येईल. चूक झाली, नको करूस असते. येते ना आतून जागृती? जागृती तर येतेच, पण म्हणजे ती प्रज्ञाशक्तीचीच आहे आणि प्रज्ञाशक्ती दिवस रात्र मोक्षाकडे खेचून घेऊन जाईल बघा.
आणि बुद्धी, अहंकार, आज्ञाशक्ती संसाराकडे खेचेल. आज्ञा आणि प्रज्ञामधील सगळे हे टकराव आहेत. ते वादळ चालू राहतं आतमध्ये, पण प्रज्ञेचा विजय होतो एके दिवशी. कारण आता आपला पक्ष प्रज्ञेच्या सपोर्टमध्ये आहे. जेव्हाही कधी निर्णय घेतला जातो, डिसिजन घेतला जातो, तेव्हा म्हणजे त्यावेळी कळत नाही की प्रज्ञाशक्ती आहे की नाही, संसारी अज्ञाशक्ती. डिसिजन सगळा आज्ञेचा आहे आणि मोक्षाला जायचा डिसिजन हा प्रज्ञेचा आहे. एवढंच समजून घ्यायचं. सुटायचं आहे 5 आज्ञा, ते सगळं प्रज्ञेचं आहे. आणि व्यवहारात मला ऑफिसला जायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे, मुलांना शाळेत शिकायला पाठवायचं आहे, हे सगळं बुद्धीचं डिसिजन आहे. धन्यवाद. हां. हं.